आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वेती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्याकडून शेकडो तक्रारींचे निवारण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवार रोजी जनसंवाद उपक्रमाचे आयोजन. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार रमेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी शिंदे यांनी नागरिकांच्या दोन मिनिट शब्द सांगा जरा कसं. तसेच पदाधिकारी श्रीमती रेखाताई म्हस्के, संदीप शिंदे, बाबा शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते हे देखील तसेच विशेष मेहनत करून 2 सुवर्ण पदक प्राप्त केले. म्हणून आज उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वेती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली. ती या ठिकाणी अशोक वेती साहेब असू दे, साप्ते साहेब असू दे, गाडवे साहेब असू दे, गोलब साहेब असू दे, रेखा मिंडजकर, अफसलमन साहेब, आमची सिंगारी ॲडव्होकेट मॅडम, पडवळ साहेब, रमाकांत, ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात. या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा जे खेळाडूंना प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या. त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी जे मेडल मारले, गोल्ड मेडल मारलेलं आहे आणि कुठलं मारलं आहे, गोल्ड, दोघींनी गोल्ड मेडल मारले. ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केलं. त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथराव शिंदे साहेबांचं कर्तव्य. प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला आहे, सत्कार झाला आहे. आशा आहे जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एकनाथरावांना असेल आणि आम्हाला देखील असेल, ठाण्याला तो अभिमान असेल. आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय, त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 75 वजनी गटामध्ये आणि 85 वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये 2 सुवर्ण पदक आपल्या ठाण्यातल्या ह्या कन्येने मिळवलेले आहेत. श्वेता आणि पल्लवी. एक चांगलं भौगोलिक यश मिळालेलं आहे. बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्य देखील मिळालेलं आहे. एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आहे. त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलींनी एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे. दोघींनाही त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये पुढेही अशाच प्रकारच्या काही इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा. नक्की शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य केलं. खूप आनंद होतो आहे. बेसिकली आम्ही ठाण्यातून गेलो आणि दुबईमध्ये आम्ही हे पॉवर लिफ्टिंगचे जे इंटरनॅशनल गेम आम्ही खेळून आलो आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघींनी पण गोल्ड मेडल जिंकून आलो आहे. तिन्ही गटामध्ये जे स्क्वॉट, बेंच आणि डेडलिफ्ट आहे. एवढंच म्हणेन की असंच पुढे आम्हाला शिंदे साहेबांनी, वैती साहेबांनी आम्हाला असंच प्रोत्साहन द्यावं. आम्ही पुढे अजून भरपूर इंटरनॅशनल येणार आहेत, पुढे नॅशनल येणार आहेत ज्याच्यामध्ये आम्ही भाग घेणारच आहे.
तर आम्ही फक्त एवढं सांगू, त्यांचे एक धन्यवाद करेन मी की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, प्रोत्साहन केलं की जा तुम्ही पुढे, म्हणून त्यासाठी मी थँक्यू बोलतो. आणि मेन शिंदे साहेबांचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं मी आभार मानते की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले याबद्दल. थँक्यू. आम्हाला दुबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं पहिलं थायलंडची ट्रिप झालेली ना, तर ती आत्ता 2-3 महिन्यापूर्वीच झालेली. 2-3 महिन्यापूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडंसं आमचं हालाकीचं चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं. तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी, शिंदे सर आणि वैती सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना, बाकी कोणीच नाही केला. आम्ही खूप ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी, आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत, आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे, पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडू नाही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो. तिथे जाऊन पण असं नव्हतं की कॉम्पिटिशन नाही, तिथे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया खूप साऱ्या टीम्स होत्या. तर असं डोक्यावर बर्डन होतं की अरे आपण कुठून आलोय आणि जिंकू की नाही, पण नाही बोलला, आम्हाला एवढ्या जणांनी सपोर्ट केला आहे तर जिंकायचंच आहे. मी शेवटी खूप असं दोघींनी पण कष्ट करून तिथपर्यंत जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने गोल्ड घेऊन आलो आहे. स्पेशल थँक्यू एकनाथ शिंदे सरांचं. त्यांनी आम्हाला एका फक्त भेटलो आणि त्यांनी लगेच आम्हाला स्पॉन्सरशिपसाठी सपोर्ट केला.